ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात गाव तिथे माझा। घेऊयात गावातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती एका ट्रकने अचानक पेट घेतला। एक्सप्रेसवेवरील खोपोली एक्झिट या फूड मॉलच्या दरम्यान आग लागली होती। या आगीमुळे सुमारे 1 ते 1.5 तास एक्सप्रेसवेवरील वाहतूक खोळंबली होती। मात्र आता या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून वाहतूक सुरू झाली आहे। अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज फाट्याजवळ 2 झालो गाड्या एकमेकांना धडकल्या। या अपघातामध्ये 15 जण जखमी झालेत। रात्री 11च्या सुमारास वर्ध्याहून येणाऱ्या एका झालोने दुसऱ्या झालोला धडक दिली। या जखमींमध्ये बरेच जण अकोल्यातील कान्हेरी सरपंचचे गावकरी असल्याचं समजतंय, ज्यांच्यावरती अकोल्यातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 3 जणांची प्रकृती गंभीर आहे। बुलढाणा जिल्ह्यातील एका अपंग शिक्षिकेने उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे। शेगावमधील पारिजात विद्यालयामध्ये शालेय सहाय्यक शिक्षिका या पदावरती त्या कार्यरत आहेत। मात्र संस्था चालकांनी आणि शिक्षण विभागाने त्यांना मान्यता दिली नसल्यामुळे गेल्या 4.5 वर्षांपासून त्यांना पगारच मिळालेला नाही। यासाठी जयश्री यांनी अनेकदा शिक्षण विभागाकडे अर्ज केले, मात्र त्यांच्या हाती निराशाच आली आहे। अखेर शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बसून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। अकोल्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांचा पुतळा जाळण्यात आला। कर्जमाफीच्या मागणीला अरुंधती भट्टाचार्य यांनी विरोध केला होता। त्यांच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा जाळला। अकोल्यातील मदनलाल धिंगरा चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। भट्टाचार्य यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनातील छावाच्या 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नागपुरातील जमीन वाटप घोटाळ्यामध्ये काही सरकारी अधिकाऱ्यांना राज्य सरकार वाचवत असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं ओढलेत। घोटाळ्यातील आरोपी असलेल्या महसुली अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई करणार असल्याचं खंडपीठाने सरकारला विचारलंय। इझेड खोब्रागडे आणि SG गौतम असे अधिकाऱ्यांचं नाव आहे। त्यांनी जमीन वाटप करताना लाभार्थींची यादी न तपासता वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। बीडकरांचं अनेक वर्षांपासूनचं नगर बीड परळी रेल्वेचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। नगरमधील नारायण होडो या स्थानकापासून बीडच्या दिशेने काल पहिल्यांदाच या मार्गावरून रेल्वेची चाचणी झाली। या चाचणीमध्ये 12.5 किलोमीटरचा मार्ग हा दैनंदिन प्रवासासाठी तयार करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय। रेल्वे अधिकाऱ्यांनी या मार्गासाठी हिरवा कंदील दिल्यामुळे लवकरच नगर बीड परळी या मार्गावरून रेल्वेने प्रवास करता येईल। सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी सर्व पक्षीयांनी मोठ्या प्रमाणावरती तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। सत्ता स्थापनेसाठी कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही। सांगली जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा भाजपने जिंकलेल्या आहेत, पण बहुमतापासून भाजप दूर आहे। भाजपला सत्ता स्थापनेसाठी रयत विकास आघाडी आणि शिवसेनेला सोबत घ्यावं लागणार आहे, तर काँग्रेसचे नेते पतंगराव कदम, जयंत पाटील हे देखील शिवसेना अपक्षांच्या जोरावरती सत्ता स्थापनेची तयारी करत असल्याचं समजतंय। भंडाऱ्यातील 16 वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेला आहे। अखिल भारतीय माळी महासंघ भंडारातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात आला। भंडारा जिल्ह्यातील पिंपळगावमध्ये 16 वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करून त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आली होती। यातील 5ही आरोपींना अटक करण्यात आली होती। मात्र या नराधमांना फाशी द्या अशी मागणी या मोर्चात करण्यात आली। पाण्याची मागणी करूनही पाणी मिळत नसल्यामुळे मनमाडमधील गिरण कालवा कृती समितीने पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं। मालेगाव तालुक्यासह 11 गावांसाठी चणकापूर आणि पुनद या धरणातील पाण्याचं आरक्षण आहे। लघु पाटबंधारे विभागाकडून हे पाणी सोडण्यात आलं होतं, मात्र ते या 11 गावांमध्ये येण्याआधीच संपल्यामुळे पुन्हा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवलाय। इंदापूर तालुक्यातील तब्बल 101 ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। वीज बिलापोटी 12,50,00,000 रुपये थकवल्याने वीज वितरण कंपनीने ही कारवाई केली आहे। इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकीचा भरणा केलेला नाही। नाशिकमध्ये स्पीड ब्रेकरवरती दुचाकी ट्रक खाली सापडून महिलेचा मृत्यू झालेला आहे। शहरातील उत्तम नगर परिसरात ही घटना घडली आहे। या अपघातामध्ये पवननगरमधील रहिवाशी असलेल्या शोभा भांबेरे या 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। शोभा भांबेरे या मावस भावासोबत दुचाकीवर जात असतात अचानक स्पीड ब्रेकरवरती गाडी आदळली। यामध्ये शोभा यांचा तोल जाऊन त्या खाली कोसळल्या। त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला। पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी नाशिकच्या इगतपुरीमध्ये 21 मीटर उंच मॉन्स्टर अर्थातच भूताची प्रतिकृती उभी करण्यात आली।
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपल्या प्रकल्पाच्या आवारामध्ये उभारलेल्या या मॉन्स्टरची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. नाशिकमध्ये चिमुकल्यांपासून तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटलेला आहे. नाशिकमध्ये चौकात एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करण्यात आली. पारंपरिक रहाडींची विधिवत पूजा करून नाशिकमध्ये खऱ्या अर्थाने रंगपंचमीला सुरुवात होते. नाशिककरांनी नैसर्गिक रंगांना यावेळी पसंती दिली आहे. तिकडे लातूरमध्ये देखील संगीताच्या तालावरती तरुणाई चांगलीच थिरकली. लातूरमध्ये यावर्षी रंगपंचमीचा उत्साह काही औरच होता, कारण गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळामुळे लातूरकरांनी कोरडी रंगपंचमी साजरी केली होती. यावेळी मात्र पाण्याचा वापर करून रंगपंचमीचा आनंद लुटला.